काय करायचं हा प्रश्न डॉक्टर राजीव नाईक यांना काही वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये पडला आणि आजही तो प्रश्न ॲब्सोल्युटली व्हॅलिड आहे, सगळ्यांच्या मनामध्ये घर करून आहे. रसिकोच्या आजच्या एपिसोडमध्ये साठेचं काय करायचं या नाटकाबद्दल मी बोलणार आहे, समीक्षा करणार आहे. तर साठेचं काय करायचं हे नाटक डॉक्टर राजीव नाईक यांनी 1997 मध्ये लिहिलं आणि 1999 मध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला. तेव्हा नाटकाचे दिग्दर्शक होते संदेश कुलकर्णी आणि स्टारकास्ट होती निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष. आणि 30 वर्षांनंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं. त्याचं दिग्दर्शन केलं अतुल पेठे यांनी आणि नाटकामध्ये स्टारकास्ट आहे अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन यांची. हे दोघे आजचे अगदी नावाजलेले कलाकार आहेत. तर तेव्हाचं नाटक आणि आत्ताचं नाटक ह्याच्यामध्ये फरक काय असं आपण म्हटलं तर गोष्ट, संविधा, डायलॉग्स सेम असले तरी तेव्हा म्हणजे 1997 मध्ये लिहिलेलं नाटक आजही प्रचंड प्रमाणात रेलेव्हंट वाटतं. ह्याच्या मागचं काय कारण आहे तर अर्थात त्याचा विषय. नाटकाचा विषय काय तर अभय आहे आणि सलमा आहे. अभय पुरुष आहे, सलमा बाई आहे. अभय हैराण आहे आणि सलमा कंपोज शांत आहे. अभय एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करतो आणि सलमा प्रोफेसर आहे. हे दोन वेगळ्या पद्धतीची माणसं आहेत. दे आर लाईक चॉक अँड चीज, ॲब्सोल्युटली वेगळे आहेत, ऑपोजिट आहेत, पण टीम म्हणून दे आर बँग ऑन, दे ॲब्सोल्युटली वर्क ॲज अ टीम. आणि या नवरा बायकोंमधलं जे कॉन्व्हर्सेशन आहे, सगळं बोलणं आहे ते साठे नावाच्या माणसाबद्दलचं आहे. आणि ह्या साठेबद्दल ते जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशनमधनं आपल्याला प्रोफेशनल लाईफ, मॅरिड लाईफ, रिलेशनशिप्स, अफेअर्स, त्या दोघांचं एकमेकांमधलं नाटक, जनरल एक सोशिओलॉजिकल सिच्युएशन, इकॉनॉमिक सिच्युएशन, कॉम्पिटिशन, कॉम्प्लेक्सिटी, मॅरेज आणि एकंदरीत सगळ्या आयुष्यावर हे नाटक भाष्य करतं, अगदी दोघांच्या लिटरली दोन कॅरेक्टर्सच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आणि इंटरेस्टिंगली या नाटकातल्या प्रोटॅगनिस्ट कॅरेक्टरचं नाव अभय आहे, जो खूप ॲक्च्युली भयात आहे, घाबरलेला आहे. आणि हे सगळं कॉन्व्हर्सेशन तो त्याच्या बायकोबरोबर म्हणजे सलमा बरोबर करतो. तर सलमा इटसेल्फ या नावामध्ये गंमत आहे आणि ती एका वेगळ्या प्रकारचं पर्सनॅलिटी, विचार घेऊन या नाटकामध्ये येते. संदेश कुलकर्णीने या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं तेव्हा त्याचा अप्रोच खूप रिअलिस्टिक होता. म्हणजे जसं नाटकामध्ये आहे, जसं रोजचं आयुष्य आहे त्याचा ॲब्सोल्यूट मिररिंग किंवा रिअलिस्टिक प्रेझेंटेशन या नाटकाने तेव्हा केलं होतं. पण आता जेव्हा अतुल पेठे या नाटकाचं दिग्दर्शन करतात तेव्हा त्यांची ट्रीटमेंट अगदी वेगळी आहे. म्हणजे नाटकामध्ये एक वेगळ्या प्रकारचा पेस आहे जो आत्ताच्या आयुष्यामध्ये आपला आहे. किंवा त्यांनी नाटकामध्ये अनेक प्रकारचं सिम्बॉलिझम वापरलेलं आहे. नाटकामध्ये वरून एक दोरी लटकलेली दिसते आणि मग तुम्हाला एका पॉइंटला त्या शॅडो आणि लाईट्समध्ये लक्षात येतं की अभय त्याच्यावरती लटकणार आहे की काय, हँग होणार आहे की काय, आणि त्याची ही स्टेट ऑफ माइंड पण आहे अभयची आणि त्याचं व्हिज्युअल रेप्रेझेंटेशन पण आपल्याला दिसतं. तसंच नाटकामध्ये थ्रूआउट एक बॉक्सर्सची जी पंचिंग बॅग असते ती मध्यभागी आहे आणि तो त्याच्यावरती पंचिंग करत असतो सुरुवातीपासून. आणि नाटकाचा विषय किंवा अभयची मनस्थिती ही अशीच आहे आणि आयुष्य पण असंच आहे पंचिंग करणारं आपल्यावरती. तर हे सगळं सिम्बॉलिकली सायन्सच्या थ्रू, सिम्बल्सच्या थ्रू फार सुंदर पद्धतीने अतुल पेठे यांनी मांडलंय. आणि जेव्हा अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटीबद्दल आपण विचार करतो किंवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये ही कॉम्प्लेक्सिटी मनामध्ये असते तेव्हा ती आपल्याला रिअलिझमपासून दूर घेऊन जाते, स्लाइट अब्सर्डिटीकडे घेऊन जाते. म्हणजे जसे आयोनेस्कोची नाटकं असतात. तर तेव्हा जेव्हा साठेचं काय करायचं पाहिलं होतं 97 मध्ये तेव्हा ते रिअलिस्टिक वाटलं होतं. पण आता जेव्हा आपण साठेचं काय करायचं बघतो तेव्हा आपल्याला ते थोडंसं अब्सर्डिटीकडे घेऊन जाणारं वाटतं. सेम प्ले, डिफरंट इंटरप्रिटेशन्स, त्याची ही फार सुंदर गंमत आहे. आणि त्याच्यामुळे ही अब्सर्डिटी दाखवायला त्यांनी गाण्यांचा वापर केला आहे. त्यांनी अशा प्रकारच्या साऊंडचा वापर केला. ऍक्च्युअल ऍक्टर्स, कॅरेक्टर्स साऊंड बनवतात, काढतात तोंडातनं. एका बाजूला लाइटिंग खूप अनरिअलिस्टिक होऊन जातं पण कॉस्ट्युम्स खूप रिअलिस्टिक आहेत.
परफॉर्मन्सेस रिअलिस्टिक आहेत पण सिम्बॉलिझम अनरिअलिस्टिक आहे. तर फार इंटरेस्टिंग हा ब्लेंड अतुल पेठे यांनी या नाटकात केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे नाटक विदाऊट इंटरवल असलं तरी तुम्हाला प्रचंड प्रमाणात खिळवून ठेवतं. इतक्या वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वीचं नाटक आजही रेलेव्हंट वाटतं. हे अर्थात त्याच्या विषयामुळे पण त्याच्या दिग्दर्शनामुळे सुद्धा. इंटरेस्टिंगली हे नाटक 2025 डिसेंबरमध्ये पुण्यामध्ये बॉक्स थिएटरमध्ये झालं. बॉक्स थिएटर तुम्हाला माहितीच असेल की एक फार सुंदर स्पेशल अशी ती जागा आहे पुण्यामध्ये जिथे अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटल थिएटरला वाव दिला जातो. आणि बॉक्समध्ये साठेचं काय करायचं ते 20 प्रयोग झाले. ते बाकी कुठेच झाले नाहीत, फक्त पुण्यात झाले. त्यामुळे मला नेहमी मजा वाटते की जसं वेस्ट साईड किंवा ब्रॉडवेला असतं की एका थिएटरमध्ये एक नाटक सारखं सारखं होतं, इकडे तिकडे फिरत नाही, टुरिंग होत नाही. तशा पद्धतीने साठेचं काय करायचं हे नाटक फक्त बॉक्समध्ये पुण्यामध्ये होत आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि सल्यूट की हे आज करता येत आहे. मला अशा प्रकारच्या नाटकात काम करायला खूप आवडतं ज्याचं टुरिंग होत नाही, जे एका लोकेशन स्पेसिफिक असतं. सो तुम्ही पुण्यामध्ये असाल आणि अजूनही साठेचे प्रयोग चालू असतील तर नक्की बघा. साठेचं काय करायचं ची गंमत अशी आहे की हे नाटक जेव्हा आलं तेव्हा ते अर्थात एक वेगळ्या प्रेझेंटेशनचं वेगळ्या धाटणीचं नाटक होतं. पण आज मराठी भाषेमध्ये साठेचं काय करायचं हा एक विचार झालेला आहे. त्यामुळे अनेकदा रेग्युलर कॉन्व्हर्सेशनमध्ये स्लँगमध्ये कोलोक्वियली बोलताना लोक अरे यार माझं आता साठेचं काय करायचं झालंय अशा पद्धतीने हे नाव वापरलं जातं. तर ही डॉक्टर राजीव नाईक यांची अर्थात मराठी भाषेला आणि आपल्याला सगळ्यांनाच एक देण आहे असं मी म्हणते.